नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थला रम्या आणि वसुंधरावर फार संशय आलेला असतो आणि संशय म्हणण्यापेक्षा त्याला पूर्णपणे खात्रीच असते. हे सगळं काही जे कारस्थान आहे किंवा जे काही 16 डिसेंबरच्या रात्री घडलं, जीवा आणि काव्याचे जे काही स्मार्ट बोर्डवरती फोटो प्लेस झाले होते ते फक्त रम्या आणि वसूमुळे झाले आहेत. या गोष्टी आता त्याला समजल्या असतात आणि त्यामुळेच तो कानउघडणी करत असतो. तो म्हणत असतो, खरं तर तुम्हाला थोडं जर काही वाटलेलं असतं तर तुम्ही कोणाशी म्हणजे चांगलं वाईट ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बोललेल्या नाहीत. त्यामुळे आमच्या इथे दुःखाला म्हणजे आमच्या आनंदाला तुम्ही आग लावून त्यावर आगीवर स्वतःच पोळी भाजण्याबरोबर केलेलं आहे, असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा वसू म्हणते, हे बघ, तू उगाचच तुझ्या मनामध्ये काहीही बोलू नकोस. पार्थ म्हणत असतो, मी माझ्या मनामध्ये काहीही एक बोलत नाही. आता जोपर्यंत या सगळ्या गोष्टीच्या मी तळाशी पोहोचत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर मात्र रम्या आणि वसूमध्ये जरा थोडंसं वाद होत असतो. इकडे रम्या म्हणत असते, आई तुला काय गरज होती उगाचच ते सगळं काही त्या गोष्टीची कबुली द्यायची, म्हणजे तू अशी का बोललीस की इकडे आम्हीच फेक ID वरून कमेंट केलेले आहेत. तेव्हा वसू म्हणत असते, अगं रम्या, काय वेडी आहेस का? बघ, कधीतरी एखाद्या गोष्टीची कबुली दिली ना तर त्याने काही फार फरक पडत नसतो आणि एक नाही तर अशा 100 ID आपण काढू आणि सगळं काही व्यवस्थित करू. तेव्हा रम्या म्हणत असते, आई तू बघितलंस ना पार्थला कसा बोलला, कुठल्या कशा टोकापर्यंत जाऊन पोहोचला. काय करायचं मला काहीच कळत नाही. आई आता इकडे ती बोलत असते. तेव्हा वसू म्हणत असते, हे बघ रम्या, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला आता त्याच्या गुडबुकमध्ये राहायला पाहिजे. हे बघ बाळा, पण आई मला पार्थ हवा आहे ग. मला आता कुठेतरी जाऊन पार्थ माझ्या बाजूने थोडासा बोलत होता, तर हे आता मध्ये काय झालं बघ. मी काय सांगते ते नीट ऐक. आता काव्या कशी पार्थसोबत चांगलं वागते, त्याचबरोबर मानेशी चांगलं वागते, तर तू सुद्धा अगदी तिच्यासोबत तसंच राहा आणि सगळ्यांची मनं जिंक. तेव्हा रम्या मात्र डायनिंग टेबलवरचं सगळं काही फेकून देते, कारण तिला रागच खूप आलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आपली फिसकरलेली मांजर ही इथे गेस्ट रूममध्ये असते आणि गेस्ट रूममध्ये असताना तिला पार्थला इम्प्रेस करायचं असतं आणि त्यामुळे ती खूप छान अशी साडी घातलेली असते आणि ती साडी नेसून स्वतःचे केस व्यवस्थित करत असते आणि खूप भारी दिसू लागते, कारण तिला आता पार्थसमोर जास्त आणि पार्थला इम्प्रेस करायचं असतं. त्या बाजूला तो काही बोका असतो, तो बोका ठेवलेला असतो आणि त्या बोक्याकडे पाहत असते. आता मात्र तो बोका खाली पडतो आणि तेव्हा काव्य तयार होत असते. आता खाली पडलेल्या बोक्याला ती हातामध्ये घेते आणि म्हणत असते, काय रे बुगड्या, तुला सुद्धा पाहून मला तू पाहून खाली पडलास का? तुला खरं सांगू का बोके, ती देशमुखांच्या बोक्याची सुद्धा मला पाहून अशीच सेम अवस्था होणार आहे. इथे देशमुखांचा बोका सुद्धा असाच खाली पडणार आहे. बघ आता देशमुख, तुम्ही तयार राहात. आता मी काव्या टोचीच विकेट पाडणार. ती तयार झालेली आहे, समजलं का? समजलं का? तुला काही जरी झालं तरी मी माझ्या बोक्याला मिळूनच राहणार, असं आता इथे काव्या म्हणत असते आणि त्याच बोक्याला आता मिठीत घेत असते. तो बोका खूपच क्यूट असतो. त्या बोक्याला मस्त पाचसारखाच तिने एका चष्मा घातलेला असतो. आता काव्या तयार झालेली असते आणि दुसऱ्या बाजूला आपण तिकडे बघतो, धनंजय नाश्ता करत असतो आणि शारदा त्याच्या बाजूला उभी असते. धनंजयला ऑफिसमधून फोन आलेला असतो. तेव्हा धनंजय म्हणतो, हा बोल ना, काय झालं आहे? तेव्हा तिकडून आवाज येतो, अहो साहेब, आपल्या कंपनीचे जे काही ऑफिशियल अकाउंट्स आहे त्या अकाउंटवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुमचंच घर दिसत आहे. हे काय सांगताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? असा धनंजय बोलतो. खरं आहे. तेव्हा धनंजय म्हणतात, बरं ठीक आहे, मी चेक करतो. आता इकडे शारदा म्हणत असते, काय हो, कसले व्हिडिओबद्दल बोलताय तुम्ही? नाश्ता करून घ्या. बरं, उगाच जाल परत ना, म्हणजे नाश्ता वगैरे काहीच करणार नाहीत. तर आता धनंजय हा व्हिडिओ बघणार का?
आणि जीवानं टाकलेला व्हिडिओ आहे हे धनंजयला समजणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.